आपल्या अंगणात एक मांजरीचं पिल्लू आलेलं, त्याचे डोळं झाकले गेलेत बघा. तर मग त्याला मी पाणी बिणी पाजायचा प्रयत्न केला तर पित नव्हतं. त्यामुळे त्याला मी दवाखान्यात घेऊन आलो. इथं त्याचं डोळं क्लीन केलं आणि ट्रीटमेंट दिली, पण सांगितलं की याची काय आपण गॅरंटी देऊ शकत नाही जगल किंवा मरेल, कारण काहीतरी त्यांना जहरवालं काहीतरी खाल्लं असेल. म्हणजे दिवाळी चालू आहे त्यामुळे फटाक्याचं पण चाटू शकते किंवा काय पण असू शकते. त्यामुळे जर संध्याकाळपर्यंत काय जर म्हणजे संध्याकाळपर्यंत जे होईल त्याच्यावर डिपेंड मग नेक्स्ट ट्रीटमेंट राहील. आता माझीला घरी नेताना बॉम्ब झाल्या बरोबर पेट्रोल संपले गाडीतलं, तर काय माझीला सोडून जायला पण येणार नाही आपल्याला. मग आता बघायचं कुणाला तर बोलवले, बघूया कोण येते का. पोरांनी फोन केला पण इथं काही जवळ कोण नव्हतं, पण तोवर लक्षात आलं आपला अमान इथंच राहतो. अरे गेट के अंदर आहे आता. ऑरेंज कलर का है क्या तेरे पास? माझ्या लवकर लक्षात आलंच नाही की YCPची राहते म्हणून. मग याला बॉटल दिली, म्हटलं तेवढं आण बाबा बाटलीतनं पेट्रोल. त्यानं बाटलीतनं पेट्रोल आणून दिलं आपल्याला. मग घरी जाईपर्यंत ना लय हालचाल आवाज करायला लागलेलं मांजर. म्हणलं आईला हालचाल करायला लागली, म्हणलं आता म्हणलं सरळ होते मांजर. तर घरी गेल्या गेल्या बॉक्स उघडून बघितलं तर आई भेटली, मांजर मेले. तर ते मांजर मेले. मला वाटलं नव्हतं की ती मरेल, पण जेव्हा आपण घरी आलो आणि घरी येऊन जेव्हा बॉक्स उघडला तर त्याची बॉडी टाईट झाली होती आणि त्याच्यावरूनच कळालं की डेथ झाले म्हणून. क्लिनिकमध्ये जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलेलं की चान्सेस कमीच आहेत, कारण ते छोटं पिल्लू आहे आणि विषारी काहीतरी त्यानं खाल्लेलं. आणि विषारी म्हणजे काय पण असू शकते, कारण आता दिवाळी पण चालू आहे त्यामुळे फटाक्याचं काहीतरी लीक केलं असेल त्याने किंवा काय पण दुसरं विषारी काहीतरी खाल्लं असेल. मग पण मला वाटलं नव्हतं असं काहीतरी होईल, कारण जेव्हा आपण गाडीवरून येत होतो तेव्हा तो बाहेर यायची कोशिश करायला लागलेला. क्लिनिकमध्ये पण सांगितलेलं जर उठून बाहेर यायला लागला, सरळ झाला तर मग चान्सेस आहेत. पण घरी येऊन जेव्हा चेक केलं तर त्याची बॉडी टाईट झाली. वाटलं नव्हतं असं काय होईल, पण काय आता. मग आता डेट झाले तर अजून मी थोडा वेळ थांबलो, 1 तासभर तरी थांबलो त्याची बॉडी अजून टाईट व्हायला कन्फर्म होण्यासाठी. आणि मग आपल्याच अंगणात पुरायचं होतं, मग खड्डा काढत होतो. आमच्या अंगणात तसं म्हणायला गेलं ना तर 4-5 कुत्री कमीत कमी आणि 2-3 मांजरं तरी असणारच आहे, कारण हे आमच्यात कायम चालूच असते. म्हणजे मांजरे येत राहतात, कुत्रे येत राहतात, कसं रँडमली येतात काय माहीत नाही, पण येत राहतात. आणि कायम माझ्याबरोबर मोठा भाव किंवा मी असं मांजर किंवा कुत्रे मेली तर असं खड्डं काढून पुरत असते. म्हणजे जे आपल्या इकडे येतात ती मांजर आणि कुत्री, पण तो आता जरा शिफ्ट झाला आहे त्यामुळं तो आत्ता इथं राहत नाही. ट्राय तर आपण केलंच, काय आपल्याकडं काय चुकलं काय कळालं नाही. लवकर आपण आपल्याला लवकर कळालं असतं त्या मांजरीचं किंवा लवकर ट्रीटमेंट घेतली असती. काय शकत होतं आपल्याला काय माहीत नाही आपलं काय चुकलं, काय आपलं बेस्ट नव्हतं. आपण काय ते ट्राय केलं पाहिजे होतं. ऊपर है, ऊपर वो लगा जाए ऐसे रात दिशे जीने पर से जाने का। बिल्ली मारे, बिल्ली मारे क्या काटने का फिर आप बीच छोड़ दे रहा बोल. हे बघा इथं आपण मांजरीला पुरलाय.